Hello guys, welcome to another episode of Prakash Gargil tour of the best hospitals in Mumbai. Please do subscribe and share with your loved ones for spreading awareness. Dombivli, the suburban city located on the banks of Ullas River in Thane district. In this beautiful and busy town is the Amrut Hospital. Situated on the Dr. Rajendra Prasad Road near Char Rasta, Amrut Hospital is one of the oldest functioning hospitals. Built in the year 1989, Amrut Hospital has provided the whole of Dombivli and people coming from far away the best of treatment in the laser piles treatment, laparoscopic surgery, many more as such medical facilities. Operating for more than 33 years, as of 2023, Amrut Hospital has treated thousands of patients and with effective care and guidance have helped many patients and sickened people in the safest way possible. आज हम एक्सप्लोर करेंगे अमृत हॉस्पिटल एंड देखेंगे कि कैसे अमृत इज द बेस्ट इन व्हाट इट डज. लेट्स गो टू द फर्स्ट फ्लोर. यहाँ हम जब एंटर करते हैं तो हमें देखने मिलता है ऑन द लेफ्ट वॉल इज ऑल द सर्टिफिकेशंस गिवन टू अमृत हॉस्पिटल फॉर इट्स टॉप ऑफ द क्लास सर्विसेज. सामने है रिसेप्शन एरिया and right next to reception area is the waiting area. Amrut Clinic is well equipped with sitting space for patients and a reception जहां आपको ग्रीट किया जाता है और फॉर्म फिलअप करवाया जाता है. आपकी जो भी क्वेरीज हो हॉस्पिटल के बारे में वो सब रिसेप्शन एरिया में आंसर की जाती है. सिटिंग एरिया में एक सजेशन बॉक्स भी रखा गया है. आपको जो भी कंप्लेंट, फीडबैक या सजेशन हो अमृत हॉस्पिटल या उसके फैसिलिटीज को लेकर वो आप यहाँ लिख कर डाल सकते हैं. दे वैल्यू योर ओपिनियन. आफ्टर द रिसेप्शन एरिया हम गए अंदर और अंदर एक्चुअली है जनरल रेस्टिंग रूम्स. ये रूम्स पेशेंट को हेल्प करते हैं टू रिकवर फास्टर एंड हील विद प्रॉपर गाइडेंस ऑफ नर्सेज एंड डॉक्टर्स. ये रूम्स वेल इक्विप्ड है विद एयर कंडीशनर्स and television sets to keep the patients comfortable and relaxed. Nursing staff patients की हेल्थ का ध्यान रखने के लिए 24/7 यहाँ अवेलेबल रहते हैं. Now moving from general rooms to operation theatre. Amrut Hospital का operation theatre is well equipped with surgical instruments, anesthesia equipment and other technology needed to perform a range of procedures and to perform optimal surgeries needed for patients. Advanced machinery and highly skilled doctors make operation theatre at Amrut a good experience. ये वर्टिकल ऑटोक्लेव मशीन है जिसके इस्तेमाल से ओटी के इक्विपमेंट्स को ठीक से साफ किया जाता है. अमृत के सेकंड फ्लोर पे आईसीयू सेक्शन है जो कि फिलहाल रेनोवेशन के पीरियड में है, लेकिन फ्रॉम मे एंड वो अवेलेबल होगा प्रॉपर यूज के लिए. अब हम बढ़ते हैं डॉक्टर प्रमोद बहेकर एंड डॉक्टर जया बहेकर की कैबिन की ओर और उनसे पूछते हैं हमारे मन के कुछ सवाल. हेलो मैम. हेलो. बीइंग अ सीनियर एनेस्थेटिस्ट, क्या आप बता सकती है कि क्या बदलाव आया है इन द फील्ड ऑफ एनेस्थीसिया पहले के मुकाबले आज में? पहले तो मैंने ये अनुभव किया है कि एनेस्थीसिया देना और पेशेंट को एनेस्थीसिया से बाहर लाना ये बहुत जिम्मेदारी का काम था. और अभी ऐसा नहीं होता है. अभी अच्छे अच्छे ड्रग्स आए, सेफ आए, इसकी वजह से यही काम, मुश्किल वाला काम आसान हो गया है. उसका नतीजा ये हुआ है कि हम तो सेफ है ही, पेशेंट सेफ होता है और पेशेंट के रिलेटिव्स बहुत खुश होते हैं. सो इन टोटल मैं ऐसा बोलना चाहती हूँ, पहले से अब आज एनेस्थीसिया काफी सेफ है. हॅलो सर. हॅलो. आपल्या हॉस्पिटल्समध्ये सगळ्या प्रकारचे सर्जरीज होतात, मग तुम्ही पाईल्सच्या सर्जरीचा विशेष उल्लेख का करता? कोविडमुळे सगळ्यांची आयुष्य बदलली, आमचं पण आयुष्य बदललं. त्यावेळेला आमच्या लक्षात आलं की पाईल्सचा जो त्रास होतोय कॉमन माणसाला तो खूप कॉमन आहे आणि त्यामुळे माझं लक्ष त्याच्याकडे जास्त वेधलं गेलं की दर 10 मधले 3 पेशंट तरी पाईल्समुळे सफर होत असतात. सर मग पाईल्स म्हणजे नक्की काय? पाईल्स म्हणजे सामान्य माणसाच्या दृष्टीने गुदद्वाराचे आजार म्हणजे पाईल्स. ऍक्च्युली तसं नसतं. जेव्हा संडास करताना किंवा मोशन करताना जेव्हा पेन होतं त्याला फिशर असं म्हणतात. जेव्हा आपण संडास करताना रक्तस्त्राव होतो त्याला पाईल्स किंवा मुळव्याध असं म्हटलं जातं. आणि जेव्हा संडासच्या याच्यात फोड येतात किंवा त्यातनं पस बाहेर येतो किंवा पू बाहेर येतो त्याला फिस्टुला म्हणतात. असे 3 ब्रॉडली प्रकार आहेत पाईल्स, फिशर आणि फिस्टुलाचे. आता ह्याच्यामध्ये
मी लेझरवर कॉन्सन्ट्रेट केलं. याचं कारण असं की लेझरमुळे प्रिसाईज ट्रीटमेंट आपल्याला मिळू शकते. लोकांच्या मनात एक भीती असते की पाईल्सचं कुठलं ऑपरेशन केलं की त्यांचा संडासचा कंट्रोल जाईल. तर ते आता अतिशय चुकीचं आहे. योग्य प्रकारे केल्यामुळे आणि आता टेक्निकल ॲडव्हान्समेंट खूप झाले आहेत आणि फिशरचं पण प्रिसिजन मिळतं आपल्याला लेझरमुळे. त्यामुळे ही शक्यता जवळजवळ नाही अशी झालेली आहे. त्याच्यामुळे संडासचा कंट्रोल जाण्याची भीती अजिबात राहिलेली नाही. दुसरी गोष्ट, ही सर्जरी ही ब्लडलेस आणि पेनलेस झालेली आहे. हार्डली एखादा थेंब, एखादा ड्रॉप फक्त रक्ताचा जातो. बाकी सर्जरी ही विदाऊट ब्लड लॉस होते. तिसरी गोष्ट, रिकव्हरी. बऱ्याच जणांच्या मनात अशी भीती असते की आपल्याला रिकव्हर व्हायला खूप वेळ लागेल. पूर्वीच्या काळी पाईल्सचं ऑपरेशन जेव्हा केलं जायचं तेव्हा 2-2, 3-3 आठवडे पेशंटना दुखत राहायचं आणि 3-3 आठवडे ते कामावर जाऊ शकायचे नाही. आता परिस्थिती खूप बदललेली आहे. याचं कारण म्हणजे औषधं बदलली, टेक्नॉलॉजी बदलली आणि त्याच्यामुळे लेटेस्ट टेक्निकनी जी आपण सर्जरी करतो त्याच्यामुळे पाईल्सचा पेशंट हा 2 ते 3 दिवसामध्ये ऑफिसला जाऊ शकतो, कामावर रिझ्यूम होऊ शकतो विदाउट हॅव्हिंग एनी लॉस ऑफ डे ऑफ जॉब्स. तर ह्या 3 गोष्टींमुळे मी सध्या पाईल्स फिशर फिस्टुला आणि त्याच्या लेझर मार्फत सर्जरी करणं हे मी प्रमोट करतोय. कारण याचा अर्थ मला असं वाटतं की लोकांच्या मनात खूप गैरसमज आहेत. एक तर ते स्वतः लाजेपोटी म्हणा किंवा दुसऱ्या कुठल्या गोष्टींमुळे डॉक्टरकडे जायला घाबरतात, गेले तरी सर्जरीला घाबरतात. तर या सगळ्या गोष्टींवर उपाय म्हणून मी ठरवलं की आपण ह्याचं प्रमोशन जास्त करूया. अमृत हॉस्पिटल पिछले 33 इयर्स से ऑपरेट कर रहा है और इन्होंने thousands ऑफ पेशेंट्स पर ट्रीटमेंट की है ताकि वो पेशेंट्स जल्दी ठीक हो सके. डॉक्टर प्रमोद एंड जया बहेकर से बात करके हमें पता चला कि इनका एक मोटो है which is patient before everything. बेसिकली इन्होंने अपने करियर में सबसे ज्यादा महत्व पेशेंट की सेहत और स्वास्थ्य को दिया है. चाहे उस पेशेंट के पास पैसे हो ना हो, हेल्थ फर्स्ट, रेस्ट सेकेंड. Kudos to Dr. Pramod and Jaya Bahekar and the whole team at Amrit Hospital and Endoscopy Clinic to create the best atmosphere and give the best treatment. अगर आपको ये एपिसोड पसंद आया है तो प्लीज सब्सक्राइब कीजिए और शेयर कीजिए आपके करीबी लोगों के साथ ताकि सबको पता चले कि अमृत हॉस्पिटल एंड एंडोस्कोपी क्लिनिक में आखिर होता क्या है और वो कैसे ऑपरेट करता है. अंटिल नेक्स्ट टाइम, टेक केयर, बी सेफ. मिलते हैं अगले एपिसोड में.